भाग 3 इतिहास पेपर 5 आपण शेवटच्या टॉपिककडे वळतो आहोत आणि शेवटच्या टॉपिकचं नाव आहे नव्या शक्तीचा उदय. त्यामध्ये शिक्षण क्षेत्रातील किंवा शिक्षणामधील किंवा शिक्षणात समाजसुधारकांचे योगदान. नंतर दुसरा टॉपिक आहे स्त्रियांच्या उद्धारामध्ये समाजसुधारकांचे योगदान आणि दलितांच्या उद्धार करण्यामध्ये ज्या ज्या समाजसुधारकांचं योगदान असेल, त्यांचं काही कार्य असेल ते आपण बघायचं आहे. तुम्हाला थोडं मी यातलं एक साम्य सांगते की स्त्रियांचा उद्धार असू देत, दलितांचा उद्धार असू देत, सगळ्याच समाजसुधारकांनी शिक्षण हाच एक मार्ग सांगितलेला आहे. आणि म्हणून शिक्षण असू दे, स्त्रियांचा उद्धार असू देत किंवा दलितांचा उद्धार असू देत, त्यामध्ये महात्मा फुले येणार, विठ्ठलरामजी शिंदे येणार, शाहू महाराज येणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येणार, महर्षी कर्वे, म्हणजेच बहुतांशी समाजसुधारक देखील खूप साम्य आहेत. आणि त्यांनी ते अस्पृश्य उद्धाराचं कार्य करता करता किंवा स्त्रियांची उन्नती व्हावी किंवा उद्धार व्हावा यासाठी शिक्षणाचाच उपयोग केलेला दिसून येतो. त्यामुळे तिन्ही टॉपिकमध्ये खूप साम्य आहे. म्हणजे बघा, आपण महाराष्ट्राचा इतिहास बघत असताना पहिला जो टॉपिक बघितला त्यामध्ये स्त्रियांची अवस्था बघितली, किंबहुना 19व्या शतकामध्ये स्त्रियांच्या काय काय समस्या होत्या आणि त्या कशामुळे झाल्या होत्या. नंतर आपण प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज बघितला, त्यामध्ये त्यांनी कोण कार्य केलं. आणि हा शेवटचा टॉपिक पण त्याच्याशीच रिलेटेड आहे. म्हणजे स्त्रियांचा उद्धार व्हावा, त्या चळवळीमध्ये सहभागी व्हाव्यात, त्यांनी आपल्या पायावर आपलं जीवन सक्षम करावं. आणि यासाठी मग स्त्रिया असतील, दलित असतील, यासाठी सगळ्याच समाजसुधारकांनी शिक्षणाने त्यांचा उद्धार होईल किंवा शिक्षण हाच एक मेन साधन आहे असं सांगितलेलं दिसून येतं. तर या प्रस्तावनेनंतर आपण विषयाकडे वळूयात की ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. म्हणजेच जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे प्रत्यक्ष जे काही सूर्य पण बघू शकत नाही ते नेमकं कवी, लेखक किंवा शिक्षणानं ते बघण्याची दृष्टी प्राप्त होते. हे एवढं जरी महत्त्व असलं तरी प्राचीन आणि मध्ययुगीन कालखंडात राज्य कोणाचंही असू देत, पण शिक्षण व्यवस्थेमध्ये फारसे बदल झालेले दिसून येत नाहीत. कारण शिक्षण ही आपली जबाबदारीच आहे किंवा ते दिलं पाहिजे असं कधी राज्यसत्तेला वाटलंच नाही. आणि मध्ययुगीन राज्यसत्तेचे स्वरूप तरी लष्करी असल्यामुळे शिक्षणाकडे लक्ष द्यायला पण कोणाला वेळ नव्हता. आता महाराष्ट्रामध्ये पाठशाळा होत्या आणि वेदाचा ज्ञान घेण्यासाठी किंवा वेदांचा अभ्यास करण्यासाठी एक ठराविक वर्गालाच अधिकार असल्यामुळे बाकी ते कुणीही शिकू शकत नाही. आणि पेशवे काळामध्ये नाशिक, पैठण, सांगली, भोर, मिरज, त्र्यंबकेश्वर, वाई, सातारा या ठिकाणी पाठशाळा होत्या. आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीला तर संपूर्ण देशातीलच शिक्षणाची परिस्थिती दयनीय होती. समाजामध्ये कुणालाही शिक्षणाविषयी आस्था नव्हती आणि ब्राह्मण वर्गाशिवाय इतर जाती शिक्षणामध्ये रस घेत नसत. आणि शिक्षणाचे व्यावहारिक जगात किती फायदे आहेत याचाही समाजाला बोध झाला नव्हता. त्या काळात छापील पुस्तके नव्हती, शाळांच्या वेळा निश्चित नव्हत्या, अभ्यासक्रम नव्हते, मागास जातींना, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले होते. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून पाढेपाठ करून घेतले जात आणि सहसा पाठांतर पद्धतीने हे शिक्षण दिलं जाई. म्हणजेच अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्था दिसते. आणि बाकी जे कारागीर असतात त्यांना घरातूनच त्यांच्या व्यवसायाचे शिक्षण मिळे. आणि जो क्षत्रिय समाज होता त्यांना मात्र युद्धोपयोगी शिक्षण घेण्याच्याकडे त्यांचा कल दिसून येतो. म्हणजे एकूणच शिक्षणामध्ये
संपूर्ण समाजाचा अंतर्भाव तर नव्हताच आणि त्यामध्ये आधुनिकता नसल्यामुळे समाजामध्ये अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, जातिभेद व स्त्रियांच्या समस्यांनी उग्र स्वरूप धारण केले होते आणि धर्माचा प्रचंड प्रभाव शिक्षणावरही दिसून आल्याचे येते. आता पहिलं यामध्ये बदल करायचा पहिल्यांदा कोणी प्रयत्न केला तर ख्रिश्चन मिशनऱ्यांचे योगदान. तुम्हाला तिथं मी एक स्लाईड टाकलेली आहे बघा आणि ख्रिश्चन मिशनरी झाडाखाली शाळा घेत असलेलं एक चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे इंग्रजांचा अंमल होण्यापूर्वीच म्हणजे 1757च्या दरम्यान म्हणजे किंवा त्याच्या कालखंडात महाराष्ट्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य सुरू झाले होते. महाराष्ट्रात स्कॉटिश मिशनरी, लंडन मिशनरी, बाप्टिस्ट युनियन, अमेरिकन बोर्ड, अमेरिकन प्रेस या विविध अमेरिकन संस्था या धर्मप्रसाराच्या कामासाठी खरं तर त्या आल्या होत्या. पण त्यांना ज्या लोकांना धर्मप्रसार करायचा होता ते मराठी होते, त्यांना दुसरी कुठली भाषा येत नव्हती आणि म्हणून या लोकांनी पहिल्यांदा मराठी शिकून मराठी टाईप त्या छापखान्यामध्ये आणला आणि तिथं मग पुस्तके छापून त्यांनी या कामाला सुरू केली. आणि खरं तर अगोदर ईस्ट इंडिया कंपनीचा मुळातच या मिशनऱ्यांच्या कामाला विरोध होता. पण 1813च्या संधी कायद्यानुसार या मिशनऱ्यांना भारतामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये काय आणि महाराष्ट्रामध्ये धर्माचा प्रसार किंवा शिक्षण प्रसार करण्याची कायद्यानं परवानगी मिळाली आणि त्यांनी उलट एक कंपनीला अट पण घातली की तुम्हाला जो काही फायदा होतो आहे तो त्यापैकी 1,00,000 रुपये तुम्ही भारतीयांच्या शिक्षणावर खर्च करायचे आहेत. आणि त्यामुळं मग काय झालं की या मिशनऱ्यांच्या शैक्षणिक कार्याला चालना मिळाल्याचे दिसून येते. मग यामध्ये लंडन मिशनरीने सुरत, बेळगाव, तर कोकणपट्टीमध्ये चर्च मिशनरी सोसायटीने आणि या डोनाल्ड मिचेल या स्कॉटिश मिशनरीने या मुंबईमध्ये येऊन या शाळा स्थापन केल्याचे दिसून येते. आता हे मिशनरी जरी आले असले तरी त्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले होते. इथलं वातावरण असेल, इथला विरोध असेल, तरी पण त्यांनी सुरुवातीला प्रत्यक्ष धर्मप्रसाराला हात न घालता समाजसेवा म्हणजेच वैद्यकीय सेवा आणि शिक्षण प्रसार या मार्गाने लोकांची सहानुभूती मिळवल्याचं दिसून येते. अमेरिकन मिशनऱ्यांनी 1815मध्ये मुंबईत सुरू केलेली पहिली शाळा या पाश्चिमात्यांच्या धर्तीवर दिसून येते. यानंतर या मिशनरीने स्त्री शिक्षणाला पण सुरू केली आणि मग हळूहळू मुंबईच्या शैक्षणिक प्रगतीत स्कॉटिश मिशनरी सोसायटीचा मोठा वाटा दिसून येतो. नंतर शाळेनंतर मुंबईमध्ये विल्सन कॉलेजची पण स्थापना झालेली दिसून येते. शिक्षण प्रसार करताना धर्म कसा करता येईल हा स्वार्थ जरी असला तरी मिशनऱ्यांच्या शैक्षणिक कामामुळेच स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, दलितांचे शिक्षण या गोष्टीकडे लक्ष देण्यास या उच्चवर्णीयांना भाग पाडले. आता वास्तविक पाहता हिंदू धर्मातील दोष दाखवून देणे, हिंदू धर्मग्रंथासारखे लिखाण करून ख्रिस्ती विचारांचा प्रसार करणे या उद्देशातूनच मिशनऱ्यांनी प्रादेशिक भाषेतून लिखाण करायला सुरुवात केली. यामध्ये श्रीरामपूरच्या डॉक्टर कॅरेनी इंग्रजीमध्ये मराठी भाषेचं व्याकरण हे पुस्तक लिहिलं. महाराष्ट्रातील पंडित वैजनाथ शर्मा यांच्या मदतीने पंचतंत्र, हितोपदेश हे मराठी ग्रंथ लिहिले. इंग्रज मराठी कोश निर्माण झाला. स्कॉटिश मिशनरीचे डॉक्टर स्टीव्हनसन यांनी मराठी व्याकरणाचा सखोल अभ्यास करून ते इंग्रजीमध्ये लिहिले. रेव्हरंड मरे मिचेल यांनी ख्रिस्ती धर्मातील येशू ख्रिस्तांचे तसेच मराठी संतांवर लेख लिहिले. एकूणच या मिशनऱ्यांच्या कार्यामुळे किंवा ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश पार्लमेंटने सक्ती केल्यामुळे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली आणि यामध्ये मुंबईचा गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यानं देखील एक महत्त्वपूर्ण काम केल्याचं
दिसून येते. एल्फिन्स्टन यांनी द बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन अँड स्कूल बुक सोसायटी ही संस्था स्थापन करून इंग्रजी भाषेतील चांगल्या ग्रंथांचे देशी भाषेत भाषांतर करणे हा एक हेतू होता. पुढे याच संस्थेचे रूपांतर नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत झाल्याचे दिसून येते. यानंतर 1840मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना करून याद्वारे शाळांना मान्यता देणे, शाळा तपासणी करणे हे अधिकार या बोर्ड ऑफ एज्युकेशनला देण्यात आले. पण भारतीय शिक्षणामध्ये खऱ्या अर्थाने एक मैलाचा दगड किंवा एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून चार्ल्स वूडच्या खलित्याकडे पाहावे लागेल. लॉर्ड बेंटिंक गव्हर्नर जनरल असताना 1835मध्ये लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारसीनुसार भारतीयांच्या शिक्षणाविषयी मसुदा तयार करण्यात आला आणि त्यानुसार भारतीयांना इंग्रजी माध्यमातून पाश्चात्य शिक्षण देण्याची सूचना केली. या योजनेमुळे इंग्रजी शिक्षणाला प्रारंभ झाला असला तरी त्याचा वेग खूप कमी होता. म्हणूनच इंग्रजी शिक्षणाच्या पुनर्रचनेसाठी चार्ल्स वूडच्या अध्यक्षतेखाली 1854मध्ये या कमिटीने लॉर्ड डलहौसीकडे काही शिफारसी मांडल्या आणि त्या शिफारसी इतक्या महत्त्वपूर्ण आहेत की त्यामध्ये प्राथमिक शिक्षणाला उत्तेजन, प्राथमिक माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून आणि उच्च शिक्षण मात्र इंग्रजीतून, खाजगी शाळांना सरकारी अनुदाने, स्त्रियांचं शिक्षण, विद्यापीठाची स्थापना, शिक्षकांना प्रशिक्षण इत्यादी महत्त्वपूर्ण गोष्टी या खलित्यातून दिसून येतात. आणि लॉर्ड डलहौसीने मात्र वूडच्या खलित्यावर ताबडतोब अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. त्याने स्वतंत्र शिक्षण विभाग सुरू करून अनेक शाळा सुरू केल्या. 1857मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता या ठिकाणी इंग्लंडच्या धर्तीवर विद्यापीठाची स्थापना केली. खाजगी संस्थांना अनुदाने दिली. शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवून स्त्री शिक्षणाला चालना दिली आणि म्हणूनच वूडचा खलिता भारतीय शिक्षण व्यवस्थेत एक अत्यंत महत्त्वाचं क्रांतिकारी पाऊल म्हणून समजलं जातं. आता यानंतर आपण आपल्या लोकांनी काय कार्य केलं आणि ब्रिटिश प्रशासना पण काय केलं ते पण बघूयात. की वूडच्या खलित्यानंतर त्याची पुनरेक चौकशी करण्यासाठी म्हणजे काय काय सुधारणा झाल्या आहेत यासाठी हंटर आयोग असेल, विद्यापीठ कायदा असेल आणि गांधीजींची सर्वोदयी शिक्षण व्यवस्था असेल किंवा तिला मूलोद्योगी शिक्षण पद्धती पण असं म्हणतात. या विविध कमिट्या वेळोवेळी स्थापन करून शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल आणि विकासाकडे वाटचाल करण्याचे सुरू केले. आणि स्वातंत्र्यानंतर मात्र राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय राज्य सरकारकडे येऊन राज्याचा शिक्षण मंत्री महत्त्वाचा ठरला. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र शिक्षण खाते सुरू होऊन शिक्षणाची झपाट्याने प्रगती होऊ लागली. प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी म्हणजे वयोगट 6 ते 11 वयाच्या सर्व मुलामुलींसाठी मोफत सार्वत्रिक सक्तीचे करण्यात आले. माध्यमिक शाळांकरता शिक्षक तयार करण्यासाठी पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी ट्रेनिंग स्कूल निर्माण करण्यात आली. 1857मध्ये झालेले मुंबई विद्यापीठ ते 1947पर्यंत एकमेव विद्यापीठ होते. पण यानंतर मात्र पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ अशी अनेक आणि आज तरी विद्यापीठांची संख्या वाढलेली दिसून येते. आणि एकूणच शैक्षणिक प्रगती महाराष्ट्रातली एक उत्तम रीतीने चाललेली दिसून येते. आता यानंतर हे आपण मिशनऱ्यांचे कार्य बघितले, ब्रिटिश प्रशासनाचे बघितलं आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये. पण या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये विविध लोकांनी जे काही शिक्षण प्रसाराचं किंवा शिक्षणाचं काम केलेलं आहे तर थोडक्यात आढावा घेऊया. तर महात्मा फुलेंच्या
पहिल्यांदा की मुंबई परिसरात शिक्षण प्रसारासाठी इंग्रजांच्या मदतीने या बॉम्बे नेटिव्ह जी काही सोसायटी स्थापन केली होती एल्फिन्स्टनने, त्याच्या मदतीनुसार किंवा त्याच्या मदतीने अनेक शाळा सुरू केले. मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेज सुरू केलं, पण त्याचंच रूपांतर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये केलं गेलं. याशिवाय ग्रँट मेडिकल कॉलेज हे मुंबईमध्ये स्थापन केलं. जगप्रसिद्ध जे स्कूल ऑफ आर्ट्सची स्थापना करण्यामध्ये या नाना शंकरशेठ या व्यक्तींचा खूप मोठा सहभाग दिसून येतो. खरं पाहता यानंतरचं खऱ्या अर्थानं योगदान स्त्रियांसाठी असेल, दलितांसाठी असेल, तर त्यासाठी महात्मा फुल्यांचं नाव घ्यावं लागेल. तर शिक्षण घेणं ही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी असल्याने समाजातील बहुसंख्य बहुजन वर्ग आणि स्त्रियांचा वर्ग या शिक्षणापासून वंचित होता. अशा काळात सर्व स्तरातील लोकांना शिक्षण देण्याचा पहिला प्रयत्न या फुलेंनी केला आणि समाजातील सर्व जातीमधून जोपर्यंत शिक्षक निर्माण होणार नाहीत तोपर्यंत त्या जातीचा उद्धार होणार नाही किंवा उत्कर्ष होणार नाही, अशी महात्मा फुलेंची धारणा होती. आणि म्हणूनच तशा प्रकारची हंटर आयोगासमोर साक्ष देताना त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचीच साक्ष 1882मध्ये दिलेली दिसून येते. तर 1848मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत तर भिडेवाड्यात पहिली शाळा सुरू केली. त्यानंतर 1851मध्ये त्यांनी शाळा काढली, नंतर रास्तापेठेत काढली. आणि या काळात स्त्रियांना शिकवायला काही शिक्षिका मिळत नसत, तेव्हा महात्मा फुल्यांनी आपली बायको सावित्रीबाई यांना पहिल्यांदा शिक्षण देऊन त्यांना शिक्षिका बनवलं. आणि म्हणूनच भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंकडे बघावं लागतं. नंतर महत्त्वपूर्ण नाव घ्यावं लागतं महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी कर्व्यांनी खरं तर सुरुवातीला विधवा उद्धाराचे कार्य हाती घेतले, परंतु जोपर्यंत स्त्री शिक्षणाचा प्रसार होणार नाही तोपर्यंत स्त्रियांचे प्रश्न सुटणार नाहीत याची खात्री पटल्याने मग ते स्त्री शिक्षणाकडे वळले. पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. यानंतर 8 विद्यार्थिनींच्या साह्याने त्यांनी हिंगणे या ठिकाणी महिला विद्यालयाची स्थापना केली. स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते तयार व्हावे यासाठी निष्काम कर्ममठाची स्थापना केली. यानंतर महर्षी कर्वेंच्या वाचनात जपान विमेन्स युनिव्हर्सिटी हे पुस्तक आलं आणि तशा प्रकारचं महिला विद्यापीठ त्यांनी सुरुवात केलं. त्यांची तळमळ बघून अनेकांना त्यांनी आर्थिक मदत दिली. आणि यामध्ये मग 1920मध्ये सर विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांनी त्या काळात म्हणजेच बघा 1920ला 20 लाख रुपयाची देणगी दिल्याने त्यांच्या आईचे नाव या विद्यापीठाला दिले गेले आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी SNDT या नावानं ते जगप्रसिद्ध विद्यापीठ झालेले आहे. आणि ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महर्षी कर्वेंनी महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ सुरू केले. यानंतरचं नाव आहे राजर्षी शाहू महाराज, की शिक्षण प्रसाराबाबत महात्मा फुलेंचाच वारसा शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात चालवला आणि विशेषतः बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देण्याच्या कार्याला त्यांनी अग्रक्रम दिला. प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक व सक्तीचे करण्यासाठी त्यांनी त्याचा कायदा केला आणि 7 ते 14 वयोगटातील मुलांना शाळेत पाठवणं बंधनकारक केले आणि तसे न करणाऱ्या पालकांना महिन्याला 1 रुपया दंड आकारला जाई. आणि याचा फायदा होऊन अनेक विद्यार्थी त्या शैक्षणिक कार्यात सहभागी होऊ लागले. प्राथमिक शिक्षण याप्रमाणेच त्यांनी उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिले, कारण व्यवसाय मिळवून देणारं किंवा व्यवसायभिमुख शिक्षणाची सोय त्यांनी जयसिंगराव घाटगे तांत्रिक शिक्षण संस्था स्थापन केली. लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूल सुरू केलं. स्त्रियांच्या शिक्षणात वाढ करण्याचे प्रयत्न यासाठी त्यांनी
मुलींची संख्या वाढवणाऱ्या शिक्षकांना इनाम देणे सुरू केलं. राजाराम कॉलेजातील सर्व मुलींचे शिक्षण मोफत केलं. खेड्यापाड्यातील गोरगरीब मागास मुलांचे शिक्षण शहरात पूर्ण व्हावं यासाठी सर्व जाती जमातीच्या मुलांना शहरात येऊन शिक्षण घेण्यासाठी वस्तीवार जातीवार वस्तीवार त्यांनी म्हणजे वसतिगृहांची म्हणजे स्थापना केली. मग त्यामध्ये मराठा वसतिगृह असेल, जैन वसतिगृह असेल, लिंगायत असेल, मुस्लिम बोर्डिंग असेल. कारण वास्तविकता असं का केलं की आज त्यांच्यावर आरोप केला जातो की शाहू महाराज जातीवादी होते. पण एकूण तो कालखंड बघता की एकच हॉस्टेल सुरू केलं असतं तर त्या हॉस्टेलमध्ये राहायला कोणी आलं नसतं. आणि म्हणून कमीत कमी आपल्या समाजाचं हॉस्टेल आहे आणि म्हणून बहुजन समाजाने शिक्षण घ्यावं म्हणून त्यांनी शिक्षणाची वसतिगृहाची सोय केली. आणि भारतामध्ये वसतिगृहाची सोय करणारे छत्रपती शाहू महाराज हे पहिले राज्यकर्ते होय. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः प्रचंड मेहनत घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले होते आणि त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळालेलं होतं. आणि म्हणून अनेक वर्ष गुलामीत खितपत पडलेल्या अस्पृश्यांना शिक्षणाशिवाय प्रकाश दिसणार नाही. आणि म्हणूनच त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिला. याशिवाय पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन करून सिद्धार्थ कला विज्ञान महाविद्यालय, सिद्धार्थ विधी महाविद्यालय, औरंगाबादला मिलिंद कॉलेज, तर सिद्धार्थ कॉलेज वाणिज्य व अर्थशास्त्र विषयासाठी सुरू केलं. एवढंच नव्हे, स्वातंत्र्यानंतर त्यांनी राज्यघटनेमध्ये मागास जातींचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अनेक सवलती दिल्याचे दिसून येते. याशिवाय शिक्षणामध्ये अजून योगदान म्हटल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील की राजर्षी शाहू महाराज व सत्यशोधक समाजाचा प्रचंड प्रभाव असलेल्या भाऊराव पाटलांनी दुधगाव विद्या प्रसारक मंडळ स्थापन करून सुरुवातीला वसतिगृह सुरू केले आणि नंतर कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्था स्थापण्याची घोषणा केली. आणि त्यानुसार रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं अनेक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च शिक्षण, शिक्षकांचं ट्रेनिंग, अनेक वसतिगृह स्थापन केलेली दिसून येतात. सध्या या संस्थेची 40 महाविद्यालये, 426 माध्यमिक शाळा, 70 वसतिगृहे, 8 ट्रेनिंग कॉलेज आणि अनेक 40 महाविद्यालये असलेले दिसून येतात. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था एक नावाजलेली आहे आणि वटवृक्ष या संस्थेचं म्हणजे एक प्रतीक किंवा त्यांचं लोगो असं म्हणता येईल. यानंतर शिक्षणामध्ये आता आपण म्हणजे सगळ्याचंच काम महत्त्वाचं आहे. पण याबरोबर विदर्भामध्ये किंवा अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख, नंतर नाशिकमध्ये भाऊसाहेब हिरे, याशिवाय डॉक्टर बापूजी साळुंखेंची विवेकानंद शिक्षण संस्था या लोकांचं कार्य देखील उल्लेखनीय आहे. कारण सगळ्याच व्यक्तींची कामगिरी इथं लिहिणं शक्य होणार नाही. तरी पण बालशिक्षण व आदिवासी क्षेत्रात शिक्षणाचे काम करणाऱ्या ताराबाई मोडक, अनुताई वाघ किंवा गणपतराव जगताप, बार्शीचे मामासाहेब जगदाळे, नाशिकचे काकासाहेब वाघ यांची नाव घेणे आवश्यक आहे. या सर्वांच्याच परिश्रमाने आधुनिक भारताचा पाया मजबूत होऊन आधुनिक महाराष्ट्राचा उदय होण्यास मदत झाल्याचे दिसून येते. किंबहुना आज जो काही पुरोगामी किंवा आधुनिक महाराष्ट्र आहे त्या सर्वांमध्ये अगदी ख्रिश्चन मिशनऱ्यांपासून लॉर्ड माउंट एल्फिन्स्टन असेल किंवा जगन्नाथ शंकरशेठ असतील, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, महर्षी कर्वे किंवा राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर आंबेडकर या सगळ्यांचंच आणि अनेक अनामिक लोकांचे योगदान यामध्ये आहे. म्हणूनच आधुनिक महाराष्ट्राचा उदय होऊ शकला असे आपण म्हणू शकतो. इथं आपण थांबूयात.